नमस्कार मित्रांनो. इंटिग्रेशन हा चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 3.2a क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट केलेला आहे. आपण या अगोदरही क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केला, देन क्वेश्चन नंबर 2 चे 9 एक्झाम्पल कंप्लीट केले. आता 10th एक्झाम्पल पण आपण 10th एक्झाम्पल पासून आपण एक्झाम्पल स्टार्ट करणार आहे. प्रत्येक आता बघितलं तर तुम्ही 3.2 ला प्रत्येक सेट ऑफ एक्झाम्पल्स होते, ज्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर मेथड लावायची होती, पर्टिक्युलर फॉर्म्युलेज लावायचे होते. रॅशनलायझेशन फॉर्म्युले यूज केले, आपण बेसिक फॉर्म्युले यूज केले, देन आपण स्टँडर्ड फॉर्म्युले जनरेट केले, टॅन कॉट सेक कोसेक हे जे फॉर्म्युले जनरेट केले. ओके, देन आपण न्यूमरेटरला सिम्प्लिफाय कसं करायचं या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर असा सेट ऑफ रूल्स आपल्याला आता पुढे म्हणजे काही एक्झाम्पलला यूज करायचं आणि ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे तुम्हाला क्वेश्चन आयडेंटिफाय करता आला पाहिजे की आपण कोणत्या फॉर्म्युल्याने, कोणत्या मेथडना किंवा कोणत्या ट्रिकना किंवा कोणत्या आयडेंटिटीना ओके तो एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो. हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, तरच एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ओके ओके आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. आता हा पण एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे, तो पॅटर्न तुम्हाला लक्षात आला पाहिजे आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले पाहिजे. आता बघा, या मेनली एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन इम्पॉर्टंट आयडेंटिटीचा यूज करायचा आहे. दॅट इज दोन इम्पॉर्टंट कोणती, फर्स्ट cos square x प्लस sin square x इज इक्वल टू 1 ही एक आयडेंटिटी यूज करायची, अँड 1 प्लस tan square x इज इक्वल टू sec square x. ह्या दोन आयडेंटिटीचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचे इंटिग्रेशन घेण्याच्या अगोदर. ओके चलो, मी एक एक्झाम्पल नंबर 10 बोर्ड लिहिलेलं आहे. सी ना, एक्झाम्पल 10 हे बोर्ड लिहिलेलं आहे. आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आता साइन कॉस किंवा टॅन कॉट यामध्ये रिलेशन नाही. समजा फॉर एक्झाम्पल मी साईनला ठेवलं, साईनला टी ठेवलं, तर माझा इंटिग्रेशन काय येतो, कॉस येतो. कॉसचं इंटिग्रेशन साईन येतं. मायनस साईन ही प्लस साईन, आपल्याला हे ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा आपण बघूच. पण ह्या दोघांमध्ये रिलेशन आहे. आणखी टॅन अँड कॉटमध्ये रिलेशन आहे. तुम्हाला माहिती आहे की टॅनचं इंटिग्रेशन काय, सॉरी टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक्स स्क्वेअर एक्स आहे, बरोबर. तर सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे, टॅन एक्स आहे. मग ह्या आयडेंटिटीचा तुम्ही आता ज्या एक्झाम्पलमध्ये टॅन एक्स असेल तर पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी ही ठेवू शकतो तुम्ही. मग आयडेंटिटी जर जिथे जिथे सेक्स स्क्वेअर असेल तो आपल्याला रिप्लेस करता येईल, बरोबर आहे ना. तसंच आयडेंटिटी साईन अँड कॉस्टमध्ये पण ज्यावेळेस साईन ठेवला तर कॉस्टला रिप्लेस करता येतो पुट ठेवल्यानंतर. ओके, साईन आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तो रिप्लेस ऑटोमॅटिक होऊन जाईल. कशी, या टाईपचे एक्झाम्पल खूप बारकाईने बघा. आता समजा आता खूप रेस टू पॉवर ज्यावेळेस हायर असेल 10, 6, 7 तर लक्षात येईल की आपल्याला हे पर्टिक्युलर एक्झाम्पल आपल्याला ह्या मेथडनं सॉल्व्ह करायचे. समजा इथे बघा एक्झाम्पल बघा, कॉस एक्स रेस टू 8 आहे, कॉट एक्स आहे, बरोबर आहे. तर आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पण घेता येणार नाही, रिप्लेस करायचं तर सबस्टिट्यूशन करायचं आहे टी, पण ठेवण्यासाठी आपल्याला इथे साईन पाहिजे. साईन ठेवलं तर आपण कॉस्टला रिप्लेस करू शकते, दॅट इज सबस्टिट्यूट करू शकते. पण साईन आणण्यासाठी काय, साईन आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ह्या कॉटला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. कॉटला कसं सिम्प्लिफाय करायचं, दॅटफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 8 रेस टू एक्स, याला मी लिहितो दॅट इज कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहितो dx. कारण कॉटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कॉट एक्स अपॉन साइन एक्स या आपला बेसिक फॉर्म्युला आहे. ओके आता आणखी लक्षात ठेवा, आता ही कॉस एक्स रेस टू 8 आहे, याला थोडंसं आणखी सिम्प्लिफाय करा. कारण की आपल्याला समजा मी साइन एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर कॉस एक्स डी एक्स, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी साइन एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी बनेल. ही तर मला सिम्प्लिफाय होईल. पण साइन एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, मग ही टर्म मला आणखी सिम्प्लिफाय करता येणार नाही. मग ह्या टर्मला आणखी साईनमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. तर कसं कन्वर्ट करणार, साईनला ध्यान देतो. सी याला कसं कन्वर्ट करणार, कॉस एक्स रेस टू 8 आहे, तर काय करायचं, हे कॉस एक्स रेस टू 8 ला मी थोडं सिम्प्लिफाय करतो, म्हणजेच कॉस एक्स रेस टू 2 रेस टू 4 लिहितो. 4 टू जा 8. ओके, मी फक्त काय लिहिलं इथं कॉस स्क्वेअर लिहिलं आणि पॉवरला रेस टू द 4 लिहिलं, डज नॉट मॅटर. 4 टू द 8 म्हणजे हे काय माझं कॉस एक्स रेस टू 8 आहे, दॅट इज कॉस एक्स रेस टू 8 आहे. हां, का लिहिलं, कारण की ही कॉस स्क्वेअर का आणण्याचा प्रयत्न करतो, कारण की ह्या कॉस स्क्वेअरला मला इन टर्म्स ऑफ साईन मला रिप्लेस करता येईल. कोणती आयडेंटिटी यूज करून, कोणती आयडेंटिटी, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आहे.
मग क्या कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सला मला रिप्लेस करता येईल. मग ही टर्म इन टर्म्स ऑफ साइन आली. मग बाकीचं पण आपल्याला जो टी ठेवलं किंवा जो आपण सबस्टिट्यूशन करतो हे बाकीचं पण ठेवण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. तर कैसा लिखेंगे कसं होणार मग सी याला मी सिम्प्लिफाय करलो. याला कॉस एक्स अपॉन साइन एक्स डी एक्स तसंच ठेवतो. त्या कॉस स्क्वेअर रेस टू एक्सला आणखी पण दोनदा स्प्लिट करतो. ओके त्याला काय ठेवतो दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स रेस टू 2 अँड 4a तर दोनदा डिवाइड करतो. दॅट इज कॉस एक्स स्क्वेअर रेस टू 2 इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स डी एक्स. ओके काही फरक पडला नाही. आता ह्या कॉस्टला रिप्लेस करा. यहाँ पे कॉस्ट को रिप्लेस करो. कॉस्टला रिप्लेस कसं करणार दॅट इज कॉस दॅट इज 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके अँड याला पण कॉस्टला रिप्लेस करा. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स डी एक्स. आता आपण काय बोललो पुट. आता सिम्प्लिफाय करता येईल बघा. आता मी पुट साइन एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर हे माझं जे साइन आहे हे टी स्क्वेअर बनेल. हे पण टी स्क्वेअर बनेल आणि हे कॉस डी एक्स काय बनेल डी टी बनेल आणि हे साइन टी बनेल. तर सिम्प्लिफाय करणं मला एकदम इझी बनलं. त्यामुळे पुट साइन एक्स इज इक्वल टू टी याचा डेरिव्हेटिव्ह घ्या दॅट इज कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. चलो फिर रिप्लेस करो. ये कैसे बनेगा ये कैसे बनेल दैट इज 1 माइनस टी 1 माइनस टी स्क्वायर रेस टू 2 एंड 1 माइनस टी स्क्वायर रेस टू 2 इंटू कॉस डी एक्स डी टी एंड साइन एक्स टी. ओके आता बघा हे काय म्हणलं माझं ए मायनस बी द होल स्क्वेअर ए मायनस बी द होल स्क्वेअर. याला कम्प्लीट याला स्प्लिट करा. याला कम्प्लीट याला फॉर्म्युला यूज करा. कोणता ए मायनस बी द होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ह्या सेकंड टर्मला पण सेम येणार आणि ही कम्प्लीट टर्म मल्टिप्लाय करून आपल्याला एक टर्म भेटती बडीवाली टर्म. ती टर्म मी डायरेक्ट इथे लिहितो. चलो दॅट इज इंटिग्रेशन काय बनेल आय इज इक्वल टू 1 minus 4t square plus 6t raised to 4 minus 4t raised to 6 plus t raised to 8 upon multiplied by मध्ये multiplied by मध्ये upon complete 1 by t dt. ओके हे कम्प्लीट ही वाली टर्म आणि ही वाली टर्म मल्टिप्लाइड करा ए मायनस बी द होल स्क्वेअर ना तर तुम्हाला ही टर्म भेटेल. आता प्रत्येक सी 1 बाय टी आहे हा 1 बाय टी प्रत्येक टर्मला डिवाइड होईल. इंटिग्रेशन ऑफ हा काय बनेल 1 बाय टी मायनस 4 इंटू टी स्क्वेअरचं काय बनेल टी स्क्वेअर बाय टी. ठीक आहे मी प्रत्येकाला डिवाइड करतो प्लस 6t रेस टू 4 बाय टी मायनस 4t रेस टू 6 बाय टी आणि प्लस 8t रेस टू 8 बाय टी डी टी. दॅन इंटिग्रेशन ऑफ 1 बाय टी कट होतो का नाही मायनस टी कट होईल दॅट इज 4t रे टी दॅन प्लस टी रेस टू 5 मायनस 4t रेस टू 5 टी रेस टू 3 राहिली ते टी रेस टू 5 प्लस टी रेस टू 7 डी टी. हा इंटिग्रेशन साईड प्रत्येकाला डिवाइड करा दॅट इज 1 बाय टी मायनस इंटिग्रेशन ऑफ 4 डी टी ॲड करत चला प्रत्येकाला 1 बाय टी डी टी मायनस 4 बाय आएगा 4 इंटू इंटीग्रेशन ऑफ टी देन इंटीग्रेशन ऑफ टी डी टी प्लस 6 इंटीग्रेशन ऑफ टी क्यूब डी टी मायनस 4 इंटीग्रेशन ऑफ टी रेस टू 5 डी टी प्लस इंटीग्रेशन ऑफ टी रेस टू 7 डी टी. आता इंटिग्रेशन घ्या 1 बाय टी म्हणजे 1 बाय एक्स. 1 बाय एक्सचं इंटिग्रेशन काय असतं दॅट इज लॉग एक्स मायनस 4 इंटू टीचा इंटिग्रेशन काय येतं टी 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. ओके डायरेक्टली तो आता लिहिण्याची परत वापस गरज नाही. इट इज 1 प्लस टी रेस टू 2 अपॉन 2
then plus 6 into t raised to 4 upon 4 minus 4 into integration t raised to 6 upon 6 plus t raised to 8 upon 8. Then 2 2s are 4, 2 2s are 4, 2 3s are 2 2s are 4, 2 3s are simplify करूया. लास्ट आंसर लिहू. Therefore I is equal to log x minus 2t square then plus 3 t raised to 4 minus 2 t raised to 6 plus t raised to 8 okay upon 8 plus c. डिनॉमिनेटर मध्ये काय राहतं का? नाही राहत. प्लस सी हे माझं फायनल आन्सर. पण आपण टी ला काहीतरी रिप्लेस केलं होतं. टी काय माझा? टी इज इक्वल टू साइन एक्स आहे. फायनल आन्सर आय इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग टी होता, लॉग एक्स घेतला मी, इथे लॉग टी आहे, लॉग टी आहे. तर फायनल आन्सर लॉग याच्यामध्ये दॅट इज लॉग ऑफ साइन एक्स मायनस 2 इंटू साइन एक्सचा स्क्वेअर प्लस 3 इंटू sin x raised to 4 minus 2 into sin x raised to 6 plus sin x raised to 8 upon 8 plus c. ये बन गया मेरा फाइनल आंसर. एग्जाम्पल लेंदी आहे पण सॉल्व करायचे बोर्डसाठी. क्वेश्चन 1 कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 2 चा 11th नंबर एक्झाम्पल स्टार्ट. 11th एक्झाम्पल सॉल्व करायच्या अगोदर सेम आपल्याला फंडा यूज करायचा आणि सेम टाइम आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. देखो आम्ही 11th एक्झाम्पल लिहितो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan रेज टू 5x dx. आता ह्या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आता या टाइप मध्ये पण आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करायचा, सेम ट्रिक्स यूज करायची किंवा सेम फंडा यूज करायचा. आता इथे काय आहे? टॅन आहे. तर टॅनचं रिलेशन काय सोबत आहे? कॉस सोबत आहे. मग हे आपल्याला कॉस मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. ओके. आता याला कॉस मध्ये कसं आणता येईल? आपण टॅन स्क्वेअर घेतलं तर आपल्याला सेक्स स्क्वेअर मायनस 1 करता येईल. याला काही केलं तरी आपल्याला टॅन स्क्वेअर आणायचा. टॅन स्क्वेअर आणण्यासाठी आपल्याला टॅन रेज टू 5 आहे. एक्झाम्पल बघा, टॅन रेज टू 5 आहे. याला थोडं स्प्लिट करूया आपण. कसं स्प्लिट करणार? सी जर समजा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन रेज टू 5 आहे तर मी याला बाजूला घेतो. दॅट इज टॅन रेज टू 5 स्क्वेअर पाहिजे ना आपल्याला. टॅन रेज टू क्यूब एक्स याला लिहितो टॅन रेज टू क्यूब एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स असं लिहिलं आणि dx लिहिलं तर चालेल का? चालेल ना? ठीक आहे ना. कारण टॅन रेज टू 5 आहे. टॅन रेज टू 5 ला मी स्प्लिट केलं. टॅन क्यूब टॅन एक्स रेज टू 3 आणि टॅन एक्स रेज टू 2. आता मी ह्या टॅन स्क्वेअरला मी स्प्लिट करू शकतो किंवा रिप्लेस करू शकतो विथ द आयडेंटिटी दॅट इज सेक्स स्क्वेअर मायनस 1. कोणती आयडेंटिटी यूज करणार? दॅट इज टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1. ही आयडेंटिटी यूज करणार. अभी देखो अभी ये सिंप्लीफाई कैसे हुए. देयरफॉर आई इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ tan क्यूब एक्स, tan स्क्वेअर रिप्लेस होणार दैट इज सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 dx. आणि त्याला कंप्लीट ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. देयरफॉर आई इज इक्वल टू tan क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस ए tan क्यूब एक्स dx. इंटिग्रेशन दोघाला स्प्लिट करा. देयरफॉर आई इज इक्वल टू tan क्यूब एक्स इंटू सेक
सेक स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन क्यूब एक्स डी एक्स. आता जर व्यवस्थित बघितलं, जर फर्स्ट टर्ममध्ये बघा, या फर्स्ट टर्ममध्ये टॅन क्यूब एक्स आणि मायनस इंटू सेक स्क्वेअर एक्स आहे. आता मी जर समजा टॅन एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, फॉर एक्झाम्पल ह्या टॅन एक्स इज इक्वल टू पुट, ओके, पुट समजा टॅन एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, तर फॉर टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी होईल. म्हणजे ह्या टर्मचं पहिल्या इंटिग्रेशनचं याला म्हणू I1 इंटिग्रेशन 1 आणि याला I2 म्हणू. ओके, का म्हणायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. तर ह्या टॅनला मी रिप्लेस केलं तर हा सेक स्क्वेअर डी एक्स म्हणजे हे इंटिग्रेशन माझं सॉल्व्ह होतं. हे टॅन क्यूब एक्स याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं मी सांगतो. चलो देखो यहाँ पे ये तो क्लियर हो गया, ये वाला सॉल्व हो गया. अभी टैन क्यूब का बाकी है, तो अभी I इज इक्वल टू सिंप्लीफाई, दैट इज टैन स्क्वायर एक्स इंटू सेक स्क्वायर एक्स मायनस ह्या टॅन स्क्वेअरला काय करा, देखो टॅन स्क्वेअरला परत लिहा टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स लिहा डी एक्स. का, परत ह्या टॅन एक्सला आपण रिप्लेस करू ना विथ द आयडेंटिटी दॅट इज सेक स्क्वेअर मायनस 1. त्यामुळे क्वेश्चन काय बनेल आणखी, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाइड बाय सेक स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन याला काय करू, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू टॅन एक्स डी एक्स. हो, आता टॅन एक्स ठेवला तर हा माझा एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. टॅन एक्स पुट याला पण टॅन एक्स ठेवला तर हे पण एक्झाम्पल माझं सॉल्व्ह होईल. कारण की आता मी याला काय करतो, मल्टिप्लाय करतो. जर समजा आता समजा इथे मी टी ठेवला, ओके, पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी ठेवला, तर सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इज इक्वल टू डी टी बनेल. टॅन एक्स इज इक्वल टू पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी ठेवला तर काय बनेल, हे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. पण हा -1 राहतो, तर त्यासाठी काय करायला लागेल, हा टॅन आपलं कंप्लीट ब्रॅकेटला आणखी एकदा मल्टिप्लाय करा, ओपन करा. देयरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे तर आपलं सॉल्व्ह झालंय. पण आपण जर टॅन एक्स डायरेक्ट टी ठेवला, पण हे टी एक्स सेक स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी ठेवता येईल, पण इथं मायनस आहे. तर मायनससाठी आणखी स्प्लिट करण्यासाठी काय करा, टॅनला आणखी ब्रॅकेटवर मल्टिप्लाय करा. टॅन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाइड बाय सेक स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, हे काय बनेल, टॅन मल्टिप्लाइड बाय सेक टॅन एक्स मल्टिप्लाइड बाय सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स डी एक्स बनेल. हे इंटिग्रेशन पण दोन्ही पण टर्मला डिवाइड करून टाका. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स. आणि ही टर्म आपण जर टी इज इक्वल टू टॅन ठेवली तर सेक स्क्वेअर रिप्लेस होईल, डी एक्स रिप्लेस होईल. इथे पण टॅन टी ठेवलं तर ही पण रिप्लेस होईल. इथे टॅन टी ठेवायचं नाही, कारण सेक स्क्वेअर इथे नाही होईल, आपल्याकडे नाही आहे. पण आपल्याकडे डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स आहे. डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू काय, लॉग ऑफ सेक स्क्वेअर सेक एक्स प्लस सी. ओके, हे आपल्याकडे इंटिग्रेशन डायरेक्ट. ओके, पण ज्यावेळेस आपण ह्या एक्झाम्पल कंप्लीट एक्झाम्पल म्हणतो पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी, तर हा पण रिप्लेस होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळं ह्या कंप्लीट टर्मला बोला I1 इंटिग्रेशन आणि याला कंप्लीट म्हणा I2 इंटिग्रेशन, आणि सेपरेट सॉल्व्ह करा. तुम्हाला कॉन्स्टंट C1 प्लस भेटेल आणि कॉन्स्टंट C2 भेटेल. लास्टला तुम्ही दोन्ही पण कंबाईन करा आणि फायनल इंटिग्रेशन फाइंड करा. इथेच डायरेक्ट पुट कंबाईनला पुट टॅन इज इक्वल टू टी घेऊ नका, कारण की ते चुकीचं आहे. हा पण टॅन रिप्लेस होईल विथ द टी, आणि टीचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याकडं नाही. टीचं डायरेक्ट टी जर आपण टॅन एक्स ठेवला, इथं सेक स्क्वेअर आपल्याकडे रिप्लेस करण्यासाठी नाही आहे. त्यामुळं याचं I1 I2 ठेवा आणि याचं I1 ठेवा. आपण दोन्ही पण इंटिग्रेशन सेपरेट सॉल्व्ह करूया. चलो, therefore put I1 is equal to इंटिग्रेशन ऑफ, एग्जाम्पल लिहितो, इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स, ओके, याला टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स
ओके, हे कम्प्लीट झालं dx. Therefore put tan x is equal to t, sec square x is equal to dt बनेल. sec square x dx is equal to dt बनेल. Therefore I1 is equal to हे बनेल tan t स्क्वेअर sec square x dx बनेल, हा dt बनेल, मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x मी म्हटलं t ठेवा, sec square x dx का बनेल माझा हा dt बनेल इंटिग्रेशन मध्ये. Therefore I1 is equal to याचं इंटिग्रेशन t रेस टू 2 चा इंटिग्रेशन काय येतं, दॅट इज t क्यूब अपॉन 3 प्लस ओके मायनस याचं इंटिग्रेशन t चं दॅट इज t स्क्वेअर अपॉन t प्लस c1 घ्या. I इज इक्वल टू आता t वापस रिप्लेस करा, t आपण काय ठेवलं होता, t इज इक्वल टू tan t. I इज इक्वल टू tan क्यूब x अपॉन 3 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 2 प्लस c1 आहे. माझं I1 भेटलं, इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट भेटलं, पण आता I2 कसं करायचं, आणि I2 इज इक्वल टू मायनस साईन नंतर घ्या tan x dx आहे. इंटिग्रेशन ऑफ डायरेक्ट आपल्याला tan x इंटिग्रेशन माहिती आहे, दॅट इज इक्वल टू log ऑफ sec x प्लस c. ओके, हे फायनल I2 भेटलं आणि हे प्लस 2 द्या. I इज इक्वल टू I1 प्लस I2. I इज इक्वल टू पहिलं I काय आलं माझं tan क्यूब x बाय 3 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 2 प्लस लॉग ऑफ सेक, इथं प्लस नाही आहे, ही वाली साइन मायनस आहे. ओके, मायनस लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. इकडे थोडं लक्ष द्या, हे सॉल्व करता करता हे 3चं 2 कधी झालं काही समजलंच नाही, त्यामुळे इथं थोडं करेक्शन करा. हे tan क्यूब आहे, लक्षात घ्या, tan क्यूब आहे, इथे tan क्यूब आहे. थोडंसं करेक्शन करा, इथं आपलं इंटिग्रेशन चुकेल, इथे tan क्यूब आहे, इथे टॅनचं 10⁴ हे 4 आणि इथे y बनेल 4 आणि रेस्ट अपॉन 4. सॉल्व करता करता 3चं कधी 2 झाला काय समजलंच नाही, करेक्शन करा थोडंसं. हे 11th. चलो 12th एक्झाम्पल. ट्वेल्थ एग्जाम्पल है, इंटीग्रेशन ऑफ I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ cos रेज टू 7x dx. चलो या टाईपचे पण एक्झाम्पलला आता आपल्याला साइन आणि कॉस आयडेंटिटीचं रिलेशन आहे, तर आपल्याला ही काही करून आपल्याला साईनमध्ये 1 मायनस साईनचे टर्म आपल्याला इन्क्लूड करावं लागेल. यासाठी साइन केव्हा येईल, ज्यावेळेस आपण कॉस स्क्वेअरला रिप्लेस करू 1 मायनस साइन स्क्वेअरमध्ये. तर कॉस स्क्वेअरमध्ये रिप्लेस करण्यासाठी आपल्याला कॉसला ह्या कॉस एक्स रेज टू 7ला स्प्लिट करावं लागेल. कसं स्प्लिट करणार, सी. ओके, I इज इक्वल टू इंटू कॉस. आता लक्षात घ्या कसं स्प्लिट करायचं. समजा मी असं पण स्प्लिट करू शकतो, दॅट इज कॉस हा 7 आहे ना, तर ह्या कॉस एक्स रेज टू हा 2 टू द पावर 2 मल्टीप्लाइड बाय कॉस स्क्वेअर रेज टू 2 आणि मल्टीप्लाइड बाय कॉस एक्स. आता किती झाले, 2
किती कॉस्ट झाले माझ्याकडे आता कॉस्ट रेस टू 7 आहे ना 2 टू जा 4 2 टू जा 4 4 and 4 8 8 आणि 9 झालं मग एक कॅन्सल करावं लागेल म्हणजेच ही पॉवर कॅन्सल करावं लागेल मग आता किती झाले 2 टू जा 4 4 आणि 4 2 6 आणि 6 1 7 बघा मी कॉस्टला कसं स्प्लिट केलं आणि हे का करायचं स्प्लिट असं ते पण सांगतो मी बघा कॉस एक्स रेस टू 2 दॅट इज कॉस एक्स स्क्वेअर रेस टू 2 म्हणजेच काय 2 आणि 2 मल्टिप्लाइड 4 बनले माझे इथे कॉस स्क्वेअर आहे 4 + 2 6 आणि हा एक 7 आहे का कारण की हा कॉस्टला मी रिप्लेस करेल 1 - sin स्क्वेअरला आणि ह्या कॉस्टला मी रिप्लेस केलं 1 - sin स्क्वेअर एक्सला ओके तर मी समजा sin x = sin x = dx ठेवला sin x = t ठेवला तर cos x dx = t का बनेल का माझा dt बनेल बरोबर ना ही कंप्लीट टर्म माझी काय बनेल दॅट इज cos dx = dt म्हणजे ही कंप्लीट टर्म dt बनेल त्यामुळे हा एक सिंगल कॉस्ट पण मला बाहेर काढणं खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या ओके तर चलो आता आणखी पुढे सिम्प्लिफाय करा आता मी काय म्हटलं 1 - sin स्क्वेअर = मी काय ठेवलं sin x = t ठेवलं या टर्म मध्ये रिप्लेस होईल मला पण इथे पण काय आहे cos x स्क्वेअर आहे ह्या cos x स्क्वेअरला पण काय टर्म आयडेंटिटी यूज करून काय करायचं दॅट इज 1 - sin स्क्वेअर x रेस टू 2 याला पण स्प्लिट करून टाका हा लक्षात घ्या याला पण स्प्लिट करा मग ही इथली साइन पण कंप्लीट चेंज होऊन जाईल म्हणजे ह्या sin x ला पण तुम्ही t ठेवू शकताय आणि हे बनेल मग माझं 1 - t स्क्वेअर रेस टू 2 ओके मल्टिप्लाइड बाय cos स्क्वेअर x आहे म्हणजे 1 - t स्क्वेअर हे बनेल 1 - sin स्क्वेअर 1 - t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि इथं स्क्वेअर आहे इथं फक्त 1 आहे ओके आणि मल्टिप्लाय हे cos dx तुमचं रिप्लेस होईल dt त्यासाठी आपल्याला हे cos स्क्वेअर आयडेंटिटी यूज करून स्प्लिट करायचं चलो जो बोला वही लिख देंगे वापस थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगितलं चलो cos रेस टू 7 ला कसं स्प्लिट करायचं cos x स्क्वेअर रेस टू 2 म्हणजे 2 to 4 बनेल cos x स्क्वेअर इंटू cos x dx आता ह्या पहिल्या कॉस्टला स्प्लिट करा म्हणजे आयडेंटिटी यूज करा आणि ह्या कॉस्टला पण आयडेंटिटी कारण cos स्क्वेअरची आयडेंटिटी आपल्याला कोणती यूज करायची आयडेंटिटी दॅट इज sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x = 1 ही आयडेंटिटी यूज करायची therefore cos काय बनेल cos स्क्वेअर x = 1 - sin स्क्वेअर x बनेल चलो आता रिप्लेस करूया दोन्ही पण cos स्क्वेअरला क्वेश्चन कसं बनेल इंटिग्रेशन ऑफ 1 - sin स्क्वेअर x आणि ह्या कंप्लीट ब्रॅकेटला रेस टू 2 आहे आणि 1 - sin स्क्वेअर x ह्या ब्रॅकेटला रेस टू 1 आहे सिंगल येतो आणि इंटू cos x dx आता पुट sin x = t मग काय बनेल साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x dx = dt आता cos x dx का बनेल माझा dt बनेल आणि हे कंप्लीट टर्म रिप्लेस होईल फंक्शन कसं बनेल I = इंटिग्रेशन ऑफ 1 - t हा काय बनेल 1 - t स्क्वेअर चा स्क्वेअर आणि 1 - t स्क्वेअर इंटू cos dx काय dt बनेल कंप्लीट फंक्शन t च्या याच्यामध्ये आला आता ही वाली टर्म ओपन करूया यात आता बघा फर्स्ट फंक्शन जो आपण फर्स्ट एक्झाम्पल केलं होता त्यामध्ये पण 1 - t स्क्वेअर रेस टू स्क्वेअर होता त्यामुळे त्यावेळेस आपण एक फॉर्म्युला या ब्रॅकेट कसं स्प्लिट केलं होतं a - b द होल स्क्वेअरनं आपण एक्झाम्पल स्प्लिट केलं होतं पण इथे 1 - t त्या एक्झाम्पलमध्ये इथे पण स्क्वेअर होता तर ह्या इथं सेकंड मध्ये स्क्वेअर नाही तर त्यावेळेस ह्या टायमाला काय करायचं याचं तुम्ही a - b द होल स्क्वेअरनं ब्रॅकेट ओपन करा आणि याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा ओके कैसे देखो a - b द होल स्क्वेअर है दैट इज a - b द होल स्क्वेअर a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर फंक्शन कसं बनेल I = इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर म्हणजे का माझा a काय 1 आणि b काय t a स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 - 2
टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज 1 मायनस टी चा स्क्वेअर इंटू डी टी. आता ही कंप्लीट टर्म ह्या टर्मशी मल्टिप्लाय करा. कसं करणार? पहिलं 1 ना मल्टिप्लाय करा, देन मायनस टी स्क्वेअर ना मल्टिप्लाय करा. आय इज इक्वल टू, आपण स्टार्टिंग काय करू, इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टी द होल स्क्वेअर इंटू 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी. आय इज इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर इंटू 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर डी टी. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू 2t स्क्वेअर आणि प्लस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर इंटू 1 टी स्क्वेअर मायनस मायनस प्लस बनेल 2t स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर दॅट इज 2t रेज टू 4 मायनस मायनस काय बनेल मायनस प्लस काय बनेल मायनस टी मायनस ओके टी रेज टू 2 आणि टी रेज टू 2 दॅट इज मायनस टी रेज टू 4 ब्रॅकेट क्लोज डी टी. आता सारखे टर्म कोणते कोणते आहे? हा मायनस टी स्क्वेअर आहे, इथे टी स्क्वेअर आहे, हा इथे टी रेज टू 4 आहे, इथे पण मायनस टी रेज टू 4 आहे. इथे ब्रॅकेट ओपन करताना लक्षात घ्या, हा ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 1 मायनस यहाँ पे गलती हो गई, देखो 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर आहे ना, पण टी स्क्वेअर ऑलरेडी आहे, मग हे ब्रॅकेट ए मायनस बी द होल स्क्वेअर ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस हे टी रेज टू स्क्वेअर ऑलरेडी आहे, तर हे काय बनेल माझं टी रेज टू 4 बनेल. गलती हो गई, ठीक आहे, सॉल्व करेंगे वापस. टी रेज टू 4 बनेल. तर कसं बनेल, आता परत एकदा सॉल्व करतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर into bracket 1 minus 2t square plus t raised to 4 into dt. For I is equal to integration of, आता ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा 1 minus 2t square plus t raised to 4 minus t raised to 2 into 1 minus 2t square plus t raised to 4 dt. Therefore I is equal to integration of, हे काय बनेल 1 minus 2t square plus t raised to 4 मायनस हे काय बनेल टी रेज टू स्क्वेअर देन मायनस मायनस प्लस टी रेज टू 4 आणि प्लस मायनस बनेल टी रेज टू 2 आणि टी रेज टू 4 टी रेज टू 6 डी टी कम्प्लीट डी टी. आता सिमिलर टर्म ॲड करत चला. फॉर इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस ही कम्प्लीट टर्म 2t स्क्वेअर टी स्क्वेअर आहे का आणखी नाही, हे मायनस मायनस किती बनेल मायनस 3t स्क्वेअर दॅन टी रेज टू 4 आणि टी रेज टू 4 किती आहे प्लस 3t स्क्वेअर प्लस 3t रेज टू इथे टी रेज टू 4 प्लस 3t रेज टू 4 दॅन आणखी काय टर्म राहिली, ही एक टर्म झाली आणि ही एक टर्म ॲड केली 1 प्लस 2 3 आणि ही मायनस टी रेज टू 6 मायनस टी रेज टू 6 डी टी. चलो आता याचं इंटिग्रेशन घ्या. आय इज इक्वल टू वन साइड इंटिग्रेशन प्रत्येकाला टर्मला डिवाइड करा, दॅट इज 1 डी टी मायनस 3t स्क्वेअर डी टी प्लस 3 इंटू टी रेज टू 4 डी टी मायनस टी इंटिग्रेशन ऑफ टी रेज टू 6 डी टी. ओके, आता इंटिग्रेशन घ्या. 1चं इंटिग्रेशन काय येतं माझं टी ए, ओके, आणि 3 इंटू टी रेज टू 3/3 प्लस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ टी रेज टू 5चं इंटिग्रेशन टी रेज टू 4चं टी रेज टू 5/5 मायनस टी रेज टू 7/7 डी टी. ओके, हा 3 कॅन्सल झाला, आणखी काय कट होईल कुछ नहीं. तब टी माइनस प्लस सी टी क्यूब अपॉन 9 माइनस प्लस 3/5 टी रेज टू 5 माइनस टी रेज टू 7/7 प्लस सी.
पण टी ची वैल्यू काय आपली, टी ची वैल्यू टी कहाँ रखा था हमने, ये साइन एक्स है, वापस रख दो। देखो साइन एक्स माइनस साइन एक्स रेज टू 3 प्लस 3/5 साइन एक्स रेज टू 5 माइनस साइन एक्स रेज टू 7/7 प्लस सी। ये बन गया फाइनल आंसर। चलो नेक्स्ट एग्जाम्पल, बघा सेम टाईपचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं। यामध्ये बघा, यात फक्त लक्षात घ्या की हायर पॉवर करायची कॉस्टची, तर त्या फंक्शनला तुम्ही शक्यतो इज इक्वल टू टी ठेवा। म्हणजे आपल्याला काही करून या एक्झाम्पलमध्ये कॉस एक्स इज इक्वल टू टी ठेवायचं आहे, कारण की आपण कॉस 8ला आता कम्प्लीट याला डिवाइड करत बसणार नाही आपल्याला त्याला, म्हणजे कॉस 6 4 स्क्वेअर याला कम्प्लीट डिवाइड करू आणि इन टर्म्स ऑफ साईन आणण्याची आपल्याला खूप लेंदी प्रोसेस बनेल। तर छोटा टर्म कोणता आहे, साइन रेज टू 5x, बरोबर आहे। आणि कॉस्ट आणि साईनचं रिलेशन आहे, इंटिग्रेशन घेता येतं आपल्याला। तर छोटीवाली रेज टू पॉवर काय 5 आहे, मग या टर्मला कॉस्टमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि कॉस इज इक्वल टू टी ठेवण्याचा प्रयत्न करा। कैसे देखो, अभी i इज इक्वल टू कॉसला कॉस साइन एक्स रेज टू 5 साइन एक्स रेज टू 5 आहे, याला जर कॉस्टमध्ये आणायचं असेल तर कॉस्टची आयडेंटिटी यूज करता आली पाहिजे। म्हणजेच कॉस्टची आयडेंटिटी म्हणजे साइन एक्स, म्हणजे इथे साइन एक्स मल्टिप्लाय ठेवला, एक साइन एक्स बाहेर काढला। आता साइन रेज टू 4 आहे, म्हणजे साइन रेज टू 4 म्हणजेच काय, साइन एक्स स्क्वेअर रेज टू 2, बरोबर आहे ना। 2 टू जा 4, का 2 घेतला मी, कारण की ह्या साइन स्क्वेअरला मी 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहू शकतो, लक्षात घ्या। त्यासाठी बघा साइन रेज टू 5ला मी कसं स्प्लिट केलं, एक स्क्वेअरची टर्म घेतली आणि एक साइन एक्स बाहेर काढला। का, जर समजा मी आता याला कसं स्प्लिट केलं, समजा फॉर एक्झाम्पल ह्या साइन एक्सला मी ठेवलं टी, सॉरी साइन एक्स स्क्वेअरला रिप्लेस केलं 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हे साइन एक्स बनलं। हां, या मधल्या टर्मला मी आयडेंटिटी यूज केली, साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्सना मी आयडेंटिटी यूज केली, ही रेज टू पॉवर डज नॉट मॅटर। आणि यामध्ये मी समजा म्हटलो की कॉस एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, तर मला साइन एक्स इज इक्वल टू साइन याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज साइन एक्स डी एक्स, साइन एक्स डी एक्स मायनस येतो, डज नॉट मॅटर, आणि डी टी येतो। त्यामुळे साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी मला रिप्लेस करता येईल, त्यामुळं एक साइन मी बाहेर काढला। चलो जो बोला वही कर देंगे। चलो याला रिप्लेस करू, इंटिग्रेशन ऑफ साइन रेज टू 5ला कसं करू, दॅट इज कॉस एक्स रेज टू 2 इंटू 2 झाले माझा, सॉरी हे काय आहे, साइन आहे ना, साइन एक्सचा स्क्वेअर कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड बाय साइन एक्स, याला कॉस एक्स
रेस टू 8 dx तसंच ठेवू, डज नॉट मॅटर. तर आता ह्या कॉसला आपण स्प्लिट करूया. therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, याला काय म्हटलं, 1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर रेस टू स्क्वेअर इंटू साइन एक्स कॉस एक्स रेस टू 8 dx आहे. आता यामध्ये मी पुट काय करतो, पुट साइन एक्स इज इक्वल टू टी ठेवला. therefore कॉस एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, नाही साइन एक्स नाही ठेवायचं ना आपल्याला, काय ठेवायचं आहे, कॉस एक्स. पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी, याचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स मायनस साइन एक्स dx इज इक्वल टू dt. therefore साइन एक्स dx, मायनस साइन नाही पाहिजे आपल्याला, ही साइन राईट साइडला शिफ्ट करा, दॅट इज मायनस dt, काही फरक पडणार नाही. तर आता क्वेश्चन सिम्प्लिफाय कसं होईल, therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअरला काय रिप्लेस केलं आपण, कॉस काय ठेवलं आपण, कॉस इज इक्वल टू टी, या बनेल टी स्क्वेअर बनेल रेस टू 2 इंटू साइन dx, हा साइन कॉस साइन एक्स आणि dx, साइन एक्स dx हा बनला मायनस dt, बरोबर, मल्टिप्लाइड बाय हा मायनस dt बाजूला ठेवतो, मायनस dt, आता मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स रेस टू 8, म्हणजे कॉस एक्स काय ठेवला आपण टी, म्हणजे टी रेस टू 8 बनला माझा. ओके, हे मल्टिप्लाइड बाय दॅट इज मायनस dt ठेवला इथे. आता हा 8 टी रेस टू 8 या ब्रॅकेटला कम्प्लीट याला मल्टिप्लाय करा. त्याच्या अगोदर हा आधी स्प्लिट करून घ्या, म्हणजे स्प्लिट म्हणजेच एक्सपांड करून घ्या, कोणत्या फॉर्म्युला, 1 मायनस बी द होल स्क्वेअर ना, दॅट इज सॉरी ए मायनस बी द होल स्क्वेअर, दॅट इज ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला याला एक्सपांड करून घ्या. आता यामध्ये चुकी परत करायची नाही, कारण की टी स्क्वेअर आहे, लक्षात घ्या, हा टी रेस टू 4 बनेल. फंक्शन काय, इंटिग्रेशन काय बनेल, I इज इक्वल टू 1 मायनस याचा बनेल 2t स्क्वेअर प्लस टी रेस टू 4 बनेल. हे इम्पॉर्टंट आहे, हा टी स्क्वेअर आहे, त्यामुळं 2 स्क्वेअर रेस टू 4 बनेल, आणि मल्टीप्लाइड बाय टी रेस टू 8 इंटू माइनस dt. तो क्या बनेगा लास्ट में, देखो यहाँ पे. आता हा टी रेस टू 8 याला मल्टीप्लाय करा, therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, ब्रॅकेटला मल्टीप्लाय करा, दॅट इज टी रेस टू 8 मायनस 2 टी रेस टू 2 मल्टीप्लाइड बाय टी रेस टू 8 प्लस टी रेस टू 8 मल्टीप्लाइड बाय टी रेस टू 4 dt, माइनस dt है, माइनस dt. ओके, चलो, therefore I इज इक्वल टू टी रेस टू 8 मायनस, बघा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर ऍड होतात, टी हे मल्टिप्लाय होत नाही, लक्षात घ्या, टी रेस टू 2 मल्टिप्लाइड बाय टी रेस टू 8 या पॉवर इज इक्वल टू ऍड होतात, म्हणजे 2 प्लस 4 टी रेस टू 2 प्लस 4 10 बनेल. हे 2 इंटू 8 16 बनत नाही, लक्षात घ्या, हे चुकी नाही करायची, यहाँ पे गलती नाही करने की, पॉवर ऍड होतात, जेव्हा बेस सेम असेल तर पॉवर ऍड होतात. हे काय बनेल 2 इंटू किती बनेल 10 प्लस यात किती बनेल टी रेस टू 12 मायनस dt. I इज इक्वल टू इंटिग्रेशन घ्या, आता प्रत्येक इंटिग्रेशन मायनस dt राहू द्या, मायनस साइन बाजूला घेतो, therefore मायनस बाजूला घेतल्यानंतर हे काय बनेल इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 8 dt मायनस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 10 dt प्लस इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 12 ओके dt. इंटिग्रेशन स्प्लिट केलं, ही मायनस साइन इम्पॉर्टंट ब्रॅकेटच्या बाहेर राहू द्या, कारण ज्यावेळेस आपण ब्रॅकेट ओपन करू त्यावेळेस ती मायनस साइन प्रत्येक टर्मला जाईल. इंटिग्रेशन घ्या, therefore I इज इक्वल टू मायनस साइन बाजूला ठेवा, याचं बनेल टी रेस टू 9 बाय 9, एक ने ऍड करायचं, डिवाइड करायचं त्याला, मायनस 2 इंटू 10 रेस टू 11 अपॉन 11 अँड प्लस टी रेस टू 13 अपॉन 13 ब्रॅकेट क्लोज. आता ब्रॅकेटमध्ये साइनला ही साइन आता याला मल्टिप्लाय करून आता साइन चेंज होते, therefore I इज इक्वल टू हे बनेल मायनस टी रेस टू 9 बाय 9, हे बनेल प्लस 2 रेस टू 11 बाय 11 अँड मायनस टी रेस टू 13 बाय 13 प्लस सी, 11 प्लस सी.
ओके. आता यामध्ये इथपर्यंत क्लिअर आपलं. तर टी ची व्हॅल्यू ही मायनस आहे नाही, ही प्लस आहे मायनस आहे. टी ची व्हॅल्यू काय आहे? टी ची व्हॅल्यू टी इज इक्वल टू कॉस एक्स है. देखो आई इज इक्वल टू जहाँ पे भी टी रहेगा वहाँ पे कॉस एक्स रिप्लेस करता हूँ. ये क्या बनेगा? माइनस कॉस एक्स रेज टू 9 अपॉन 9 प्लस 2 इंटू कॉस एक्स रेज टू 11/11 माइनस कॉस एक्स रेज टू 13/13 प्लस सी. आता मायनस साईन थोडं स्टार्टिंगला थोडंसं निगेटिव्ह वाटतं, तर जी प्लस आहे तू पुढे घ्या आणि मायनस साईन सेकंडला टाक, डज नॉट मॅटर. Therefore I is equal to 2 into cos x raised to 11/11 minus cos x raised to 9/9 9/9 minus cos x raised to 13/13 plus c. ये बनेगा मेरा फाइनल आंसर. फोर्टीन्थ एग्जाम्पल कंप्लीट. फिफ्टींथ एग्जाम्पल बघूया. चलो फास्ट खत्म करना है. फिफ्टींथ एग्जाम्पल, इंटीग्रेशन I is equal to integration of 3 raised to cos square x sin 2x dx. बघा ज्यावेळेस पण आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये इथे sin 2x आहे, कधी पण एक्झाम्पलमध्ये जर sin 2x या टाईपचा असेल आणि इथे cos x स्क्वेअर असेल किंवा sin x स्क्वेअर असेल, तर या टाईपचा आणि इथं sin 2x असेल sin 2x, तर कधी पण ह्या टर्मला टी ठेवा. सिंपल एक्झाम्पल कसं बघा, इथे cos x स्क्वेअर असेल किंवा sin x स्क्वेअर असेल, डज नॉट मॅटर. कारण की काय म्हणतो मी, जर समजा cos x स्क्वेअर इज इक्वल टू मी टी ठेवलं, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 cos x आणि याचा डेरिव्हेटिव्ह sin x. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे कॉसचा पण डेरिव्हेटिव्ह आणि मायनस साईन, कारण मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे इज इक्वल टू डी टी बनतो. हा मायनस साईन मी इकडे घेतो, दॅट इज 2 cos x sin x इज इक्वल टू डी टी बनेल. आता नीट जर बघितलं तर बघा 2 sin x cos x कशाचा फॉर्म्युला आहे, दॅट इज sin 2x चा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू डी टी. म्हणजे याला तुम्हाला sin 2x डायरेक्ट रिप्लेस करता येतं, sin 2x इज इक्वल टू डी टी रिप्लेस करता येईल डायरेक्टच. ओके, जर याच्या जागेवर कॉस साइन असेल तर कसं बनेल, सी sin x रेज टू 2 इज इक्वल टू टी ठेवला, याचं पण डेरिव्हेटिव्ह बघा काय येतं, डेरिव्हेटिव्ह घ्या दॅट इज 2 sin x एक ना मायनस केल्यानंतर याचा कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दॅट इज cos x इज इक्वल टू डी टी. 2 sin x cos x काय बनतो माझं, sin 2x इज इक्वल टू डी टी. यामध्ये पण आपल्याला sin 2x ला डी टी ठेवता येईल. त्यामुळं कधी पण क्वेश्चनमध्ये cos x स्क्वेअर किंवा sin x स्क्वेअर असेल तर त्याला टी ठेवा, हे sin 2x तुमचं ऑटोमेटिक रिप्लेस होऊन जाईल. चलो फिर यहाँ पे भी वही करेंगे. क्या करेंगे, पुट cos स्क्वेअर x इज इक्वल टू टी रखेंगे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 cos x sin x, पण मायनस आहे साइनचा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x इज इक्वल टू डी टी. आपल्याला साइन याच्यामध्ये पाहिजे, मायनस साइन पाहिजे का, नाही पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये. तर 2 cos x sin x, ही sin x मी इकडे शिफ्ट करतो, sin x dx इज इक्वल टू माइनस डी टी. ये बनेगा माइनस डी टी. तो इंटीग्रेशन कैसे बनेगा, आई इंटीग्रेशन ऑफ 3 रेज टू हाँ टी ठेवला इंटू sin 2x dx, sin 2x dx
फायनल स्टेप लिहित राहिले. हा फॉर्म्युला कशाचा आपला, दॅट इज 2 cos x sin x, हा sin 2x dx इज इक्वल टू माइनस dt. आता इंटीग्रेशन कैसे बनेगा, i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 3 raised to t into sin square x dx, sin 2x dx, sin 2x dx इज इक्वल टू मायनस dt. आता एक्झाम्पल सिंपल झालं. तुम्हाला 3 raised to x चं डेरिव्हेटिव्ह माहिती, सॉरी इंटिग्रेशन माहितीच असेल. 3 raised to म्हणजे का, हा नंबर आहे म्हणजे a raised to x चं इंटिग्रेशन काय येतं, a raised to x चं इंटिग्रेशन दॅट इज इक्वल टू a raised to x log a बनेगा. बरोबर आहे ना. लक्षात घ्या, इंटिग्रेशन मध्ये लॉग हा डिवाइड मध्ये, डेरिव्हेटिव्ह मध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये. तर त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. a काय माझा 3 आहे, therefore i इज इक्वल टू माइनस साइन आगे ले लो, माइनस साइन इंटू 3 रेज टू टी इंटू डी टी आई. फाइनल आंसर आई इज इक्वल टू माइनस, ये बनेगा 3 माइनस है, ये लक्षात घ्या, माइनस 3 इंटू टी टी अपॉन लॉग टी नाही, लॉग 3 प्लस सी. पण हे टी काय आपण ठेवलं होता, टी इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. फाइनल आंसर आई इज इक्वल टू माइनस 3 then raised to cos square x upon log 3 plus c. ये बनेगा फाइनल आंसर. बहुत ही खूब छोटा होता एग्जाम्पल. चलो 15th एग्जाम्पल खत्म. चालू करेंगे 16th. बहुत ही आसान था. चलो 16th एग्जाम्पल घेऊया. Sixteenth example, integration of sin 6 upon sin 10x sin 4x. अभी ध्यान से देखेंगे क्वेश्चन को. क्वेश्चन जर व्यवस्थित बघितला ना, एकदम बारीकाने बघितला ना, या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहे. कसं बघा, ही काय आहे, साइन 10x आहे आणि हा साइन 4x आहे आणि वर काय आहे, साइन 6x आहे. तर आपण 4 मायनस 10 मायनस 4 केलं तर किती बनतं आपल्याला, 6 आहे. तर मी याला जर 10x मायनस 4x लिहिलं तर या एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करता येईल. आणि आपण रॅशनलायझेशनचे जे फॉर्म्युले बघितले ते, दॅट इज साइन a मायनस b, तर त्याचा फॉर्म्युला यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतो. त्यामुळं जो पिछले वाले एक्झाम्पल जे सॉल्व केले, म्हणजे मागचे जे एक्झाम्पल सॉल्व केले, तर ते न विसरता आपल्याला पुढे पण कधी लागू शकतात, काय सांगता येत नाही. देखो कैसे बनेगा ये क्वेश्चन कसा बनेल, आई इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 6x आहे ना, तर 6x ला काय रिप्लेस करतो, दॅट इज 10x मायनस 4x. 10x मायनस 4x 6x आहे. का करतो, कारण की जो खालचे जे अँगल आहे 10x आणि 4x आहे, हे आपल्या ऑटोमॅटिक ज्यावेळेस आपण साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करू आणि इंटिग्रेशन दोघाला पण डिवाइड करू, त्यावेळेस काहीतरी कट होईल आणि आपल्याला इंटिग्रेशन भेटून जाईल. चलो ये साइन एक्स 10x कैसे वैसे वापस लिख देंगे. देखो tan साइन 10x साइन 4x dx, ये बनेगा आई इंटीग्रेशन ऑफ साइन ए माइनस बी. क्या बनेगा, साइन ए माइनस बी से फॉर्मूला लेते थे, साइन ए माइनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी. ठीक है ना, फॉर्मूले याद रखो. ठीक है, फॉर्मूले याद करो. ये फॉर्मूले यूज करके अभी एग्जांपल थोड़ा सिंप्लीफाई करता हूँ. ये क्या बनता है, यहाँ पे a और ये b बनता है. ठीक है ना, तो ये बनेगा साइन a एंड साइन 10x कॉस 4x माइनस कॉस 10x इंटू साइन 4x बनेगा. ठीक है ना, अभी बनेगा ऊपर डिनोमिनेटर नीचे डिनोमिनेटर वैसे ही 10x इंटू साइन 4x, ये बनेगा dx बनेगा. जो डिनोमिनेटर टर्म है न्यूमरेटर टर्म को बांट दो, दोघांमध्ये डिवाइड करून टाका. फिर कैसे बनेगा, आई इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ ये साइन 10x कॉस 4x अपॉन साइन 10x
कुछ तो गड़बड़ हो गया ना डिनोमिनेटर में। ये sin 10x है, ये sin 4x है, ठीक है। sin 4x माइनस इंटीग्रेशन ऑफ कॉस, यहाँ पे dx डिवाइड, dx को भी डिवाइड करना पड़ेगा, इंटीग्रेशन ऑफ ये बनेगा cos 10x sin 4x अपॉन sin 10x इंटू sin 4x dx। कट क्या होता है देखो, sin 10x कट हो गया है। यहाँ पे क्या बचा है, दैट इज इंटीग्रेशन ऑफ cos 4x अपॉन sin 4x dx माइनस इंटीग्रेशन, यहाँ पे कुछ कट होता है, ये sin 4x कट हो गया, बचा क्या cos 10x अपॉन sin 10x dx। व्यवस्थित बघितलं तर बघा अँगल सेम आहे, 4x 10x आहे, आणि आपण काय cos अपॉन sin आहे, cos अपॉन sin का असतं cot, लिख दो फिर, देखो i इज इक्वल टू ये बनेगा cot 4x dx माइनस इंटीग्रेशन cos अपॉन sin दैट इज cot 10x dx। अभी बघा प्रत्येक फॉर्म्युला कोण अगोदर जो यूज केला यामध्ये पण आपल्याला तो कधीच न विसरता पुढे कधी लागू शकतो आपल्याला काही सांगता येत नाही। यामध्ये कॉटचा फॉर्म्युला बघा, आता कॉटचा फॉर्म्युला आपण कोणता जनरेट केला होता, जे स्टँडर्ड फॉर्म्युला आपण कॉट टॅन सेक कोसेक, यामध्ये आपण कॉटचा फॉर्म्युला बघितला होता। तर कॉटचा फॉर्म्युला इथं डायरेक्ट यूज करायचा, दॅट इज आय इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ कॉट 4x म्हणजेच काय, दैट इज लॉग ऑफ ये बनता है sin 4x माइनस यात पण कॉटच आहे, ये लॉग ऑफ sin 10x प्लस c, ये मेरा फाइनल आंसर, ठीक है। चलो लास्ट क्वेश्चन, आज का लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, लास्ट एक्सरसाइज 3.2a मधला लास्ट क्वेश्चन, 17 क्वेश्चन, यानंतर एक्सरसाइज 3.2a फिनिश। क्वेश्चन नंबर 17 यहाँ पे लिख दो, ये फाइनल कर दे दो, ये बनेगा लास्ट एग्जांपल अभी। Last example, 17th example, integration of sin x multiplied by cos cube x dx upon 1 plus cos square x। बघा आता 17th एक्झाम्पल बघा, आता यामध्ये इथे sin x आहे, cos क्यूब x आहे, cos स्क्वेअर x आहे। जर यात मी नाही का डायरेक्ट जर cos x जर समजा cos x इज इक्वल टू टी ठेवलं तर मायनस sin x इज इक्वल टू dt ठेवता येईल, म्हणजे माझी sin x आणि dx sin x dx इज इक्वल टू डी टी वर जाईल, ही मायनस साइन इकडे जाईल, डज नॉट मॅटर। तर यात मध्ये मला कॉस इज इक्वल टू टी ठेवायचं, लक्षात घ्या, कॉस इज इक्वल टू टी ठेवायचं, मी जर कॉस इज इक्वल टू टी ठेवलं तर
आन्सर येईल का? कॉस जर समजा ओके कॉस जर मी टी ठेवलं तर हे काय बनेल, कॉस एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर साइन एक्स मायनस साइन एक्स इज इक्वल टू डी ठेवलं, कॉस एक्स इज इक्वल टू टी ठेवलं मी म्हटलं तर हे कसं फंक्शन बनेल ना, मी पॉसिबिलिटी चेक करतो. हे काय बनेल माझं साइन एक्स डी एक्स काय बनलं समजा फॉर एक्झाम्पल मायनस डी टी बनलं, हे माझं टी क्यूब बनलं अपॉन 1 प्लस हे टी स्क्वेअर बनलं. ओके तर आपल्याला हे टी क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आलं. तरी हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला थोडंसं म्हणजे टफ जाईल ना, कसं सॉल्व्ह करायचं हे टी क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर नाही जमणार. तर या जागा मी समजा कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर काय सिम्प्लिफाय होईल माझं, की कॉस स्क्वेअर म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 2 कॉस एक्स साइन एक्स इज इक्वल टू डी टी आणि इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस हे मायनस असतं तर 2 कॉस एक्स साइन एक्स इज इक्वल टू मायनस डी टी बनेल. ठीक आहे ना. पण एक्झाम्पलमध्ये कॉस एक्स साइन एक्स कुठं मल्टिप्लाय दिसतो का? नाही. पण इथं कॉस स्क्वेअर आहे ना, तर या कॉस रेस टू क्यूब आहे ना, कॉस क्यूब आहे ना, तर कॉस क्यूबला मी जर स्प्लिट केलं असं केलं कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाइड बाय कॉस केलं तर न्यूमरेटर टर्म काय बनते माझी, सी साइन एक्स इंटू कॉस एक्स मल्टिप्लाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. ओके ही न्यूमरेटर टर्म बनेल. तर मला 2 आहे ना, हा टी मी इकडे डिवाइड करून टाकतो, डज नॉट मॅटर. तर मला सी कॉस एक्स साइन एक्स न्यूमरेटर टर्म साइन एक्स कॉस एक्स काय ठेवता येईल, मायनस डी टी बाय 2 ठेवता येईल ही वाली कंप्लीट टर्म. ओके आणि कॉस स्क्वेअरलाच मी ऑलरेडी बोललेलं आहे कॉस स्क्वेअरला इज इक्वल टू टी ठेवता येईल आणि ह्या पण कॉस स्क्वेअरला पण मी टी ठेवल्यानंतर ते पण रिप्लेस होईल. ओके तर आपल्याला कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी ठेवल्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, बरोबर आहे ना. पण मी त्यात एक ॲड केलं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सला पण ठेवतो मी, कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 काय असतो, झिरोच असतो. मग माझी कंप्लीट ही डिनॉमिनेटर टर्मच टी होली झाली. ओके जर 1 प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू टी झाली तर कंप्लीट टर्मलाच मी टी ठेवल्यानंतर मग डिनॉमिनेटर टीच झाला माझा, ती पण त्यात इन्क्लूड होऊन जाते. एक्झाम्पल आणखी सिम्प्लिफाय झाली. चलो जैसा बोला वैसा कर देंगे. म्हणजे आय इज इक्वल टू सिम्प्लिफाय करावं लागेल. हे साइन एक्स असंच ठेवा, या कॉस क्यूबला रिप्लेस करा, दॅट इज मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स सिंगल आणि हे कॉस स्क्वेअर एक्स डबल अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. आता काय म्हटलं, पुट 1 प्लस डिनॉमिनेटर कंप्लीट टर्म 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी. याचं काय बनेल, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, 2 कॉस एक्स साइन एक्स पण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय असतो, मायनस असतो, मायनस इज इक्वल टू ए डी एक्स इज इक्वल टू डी टी. चलो ये बन गया. ठीक आहे. तर आता -2 नाही पाहिजे मला इथे एक्झाम्पलमध्ये, इथे कॉस साइन आणि कॉसच मल्टिप्लिकेशन आहे. एफ कॉस एक्स मल्टिप्लाइड बाय साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी बाय 2. ओके आता ह्या कॉस आणि साइनला रिप्लेस करा, ह्या कॉस आणि साइनला रिप्लेस करा मायनस डी टी बाय 2. एफ इंटिग्रेशन कसं कम्प्लीट होईल, चेंज होईल माझं, दॅट इज कॉस साइन एक्स कॉस एक्स डी एक्स हे काय मानलं माझं मायनस डी टी बाय 2 मायनस डी टी बाय 2 आणि हे कॉस स्क्वेअर काय बनेल माझं, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर आहे. आता इथे बघा या पे भी और एक लफड़ा आहे, इथे कॉस स्क्वेअर म्हटलंय ना इथं. आता पण मी काय ठेवलेलं आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू टी ठेवलेलं आहे. तर यातून कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल मला, म्हणजे कसं बघा देखो यहाँ पे यातून कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल, यातून कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू कशी काढता येईल, हे कॉस स्क्वेअर इथेच राहू द्या, हा 1 जो आहे तो राईटला शिफ्ट करा, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय बनेल t-1 बनेल. कुछ दिक्कत नाही बनेगा. त्यामुळेच 1 प्लस कॉस स्क्वेअर पण ठेवल्यानंतर काही फरक पडणार नाही. चलो आता मी ह्या कोणत्या कॉसला हे डी टी ठेवलं, या टर्म ही टर्म झाली माझी आणि कॉस स्क्वेअरला ठेवलं t-1, हे बनेगा t-1 आणि नीचे वाली टर्म ही 1 प्लस कॉस स्क्वेअर काय बनली टी बनली. आता डिनॉमिनेटरला सिंगल टर्म आली आणि सिंगल टर्म न्यूमरेटरला आपण स्प्लिट करू शकतो आणि इंटिग्रेशन घेऊ शकतोय.
कैसे, देखो ऐसे इंटिग्रेशन ऑफ, हे काय बनेल, इंटिग्रेशन ऑफ टी मायनस टी डी टी, हे डी टी मायनस या, त्यामुळं काय करा, पहिले ये लफडा करेगा, मायनस बाहेर घ्या, ओके, आणि मग आता इंटिग्रेशन घ्या, टी बाय टी डी टी माइनस ये बनेगा इंटीग्रेशन ऑफ वन बाय टी डी टी ब्रैकेट क्लोज, टी टी कैंसिल झाला, आपको आई इज इक्वल टू माइनस माइनस साइन वही रहने दो, माइनस ये बनेगा वन आहे, तो वन असल्यामुळे काय होतं, इंटिग्रेशन ऑफ वन म्हणजे टी बनेल, इंटिग्रेशन ऑफ वन इज एक्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ वन टी माइनस वन बाय लॉग टी, वन बाय टी म्हणजेच लॉग टी, वन बाय एक्स इंटीग्रेशन का है, वन बाय एक्स इंटीग्रेशन लॉग एक्स, तो ये बनेगा लॉग टी प्लस सी, ये माइनस साइन बोलो मत, ये माइनस साइन लफड़ा कर देगा, देखो आई इज इक्वल टू माइनस टी प्लस लॉग टी प्लस सी, देखो यहाँ पे ये माइनस साइन मल्टीप्लाई कर दिया तो ये प्लस बन गई, बहुत इंपॉर्टेंट है, ये माइनस साइन कभी भी लफड़े और झमेला ही कर देती है, चेंज किया, ठीक है, चलो अभी ये वापस रख दो, टी कहाँ था, टी क्या हमारा, टी इज इक्वल टू वन प्लस कॉस स्क्वायर, देखो फाइनल फंक्शन बनेगा माइनस इंटू वन प्लस कॉस स्क्वायर एक्स प्लस लॉग ऑफ वन प्लस कॉस स्क्वायर एक्स प्लस सी, ये बनेगा फाइनल आंसर। माइनस साइन स्टार्टिंग में अच्छी नहीं दिखती तो इसलिए रिप्लेस कर दो, लॉग पहले ले लो, दैट इज वन प्लस कॉस स्क्वायर एक्स माइनस वन प्लस कॉस स्क्वायर एक्स प्लस सी, ठीक है, ये भी सही है, ये और सही है, ठीक है। एक्सरसाइज 3.2a कंप्लीट झाली आपली इंटिग्रेशनची। आता नेक्स्ट लेक्चरपासून 3.2 स्टार्ट करू। टिल दॅट थँक्यू।